भारताची आक्रमक भूमिका आहे, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। यूएनमध्ये भारताकडून पाकिस्तानची पोलखोल, आम्ही दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचं पाकिस्तानी मंत्र्यांच्या कबुलीचा व्हिडिओ केला सादर। संयुक्त राष्ट्रामधील योजना पटेल यांच्याकडून व्हिडिओचा उल्लेख। पहलगाम हल्ल्याचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज, दहशतवाद्यांच्या भीतीमुळे पर्यटकांचा लपण्याचा प्रयत्न। पहलगाम हल्ला प्रकरणी एका व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या झिपलाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलं। अल्लाहू अकबर बोललं स्वाभाविक, सुरुवातीच्या चौकशीनंतर मुझम्मिलवर संशय नाही। एनआयए अधिक चौकशी करणार, सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्याचीही चौकशी। श्रीनगर पोलिसांकडून दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी, दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी 36 ठिकाणी श्रीनगर पोलिसांकडून छापेमारी। पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांकडून दहशतवाद्यांच्या मालमत्तांवर टाच, दहशतवादी इम्तियाज कांदूची मालमत्ता जप्त केली। सोपोरमधील घर आणि दुकान पोलिसांकडून जप्त। जम्मू आणि काश्मीरबद्दल खोट्या बातम्या आणि अपप्रचार पसरवल्याबद्दल भारत सरकारकडून पाकिस्तानी पत्रकारांवर बंदी। आयएसटीआर आणि आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई। रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को यांनी रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांची भेट घेतली। दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत, रशियाची भारताला ग्वाही। दिल्लीमध्ये उद्या सीसीएस बैठकीसह आणखी 3 महत्त्वपूर्ण बैठका होणार। सीसीपीएची बैठक आणि आर्थिक प्रकरणासंदर्भातील समितीची बैठक उद्याच। या बैठकांनंतर कॅबिनेटमध्ये चर्चा होणार। काश्मीरमध्ये 87 पैकी 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। खबरदारीचा उपाय म्हणून 50% पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। पहलगाम हल्ल्यासंदर्भातल्या अपडेटेड टॉप 9 बातम्या पाहूयात। पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर, जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देत काँग्रेसकडून चेहरा नसलेला फोटो ट्विट, तर काँग्रेस के हात पाकिस्तान के साथ, भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवा, अतिरेकी कारवाई विरोधात आम्ही सरकारच्या पाठीशी, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र। भारतीय व्यापारी पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवणार, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय। पुणेश्वरमधील बैठकीमध्ये 26 राज्यातील 200 व्यापारी नेत्यांचा एकत्रित निर्णय। पाकिस्तानी लोकांना परत पाठवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करा, महिला, मुलं, वृद्धांबाबत सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याची विनंती। जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींचं ट्विट करत आवाहन। जम्मू काश्मीरच्या डोडा इथल्या फरदेवा परिसरात पर्यटक येण्यास सुरुवात, पर्यटक मौज मस्ती करत असल्याचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यामधील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। तसंच राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या शिक्षण, रोजगाराकडे लक्ष देणार।